रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त श्री श्री नारायणपुरम तीर्थात गुरुपादुका पूजन, सत्संग व मंत्रदीक्षा सोहळा. श्री गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त मंगळवार दिनांक 28 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 रोजी श्री श्री नारायणपुरम तीर्थ श्री गुरुपादुका पूजन, सत्संग व मंत्रदीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या आध्यात्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन श्री नारायण भक्ती पंथ, ग्राम सिंदोडा, इंदूर, मध्य प्रदेश यांच्या वतीने करण्यात आले असून श्री नारायण भक्ती पंथाचे प्रवर्तक स्वामी श्री लोकेशानंदजी महाराज तसेच परमपूज्य मोठे गुरुजी स्वामी श्री अच्युतानंदजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत हा महोत्सव संपन्न होणार आहे. शहदा येथील श्री श्री नारायणपुरम तीर्थ हे भगवान श्री विष्णूंना समर्पित भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण तीर्थक्षेत्र म्हणून देशभरात ओळखले जात आहे. सुमारे 20 एकर परिसरात उभारण्यात येणाऱ्या दिव्य मंदिराच्या उभारणीला 2018 मध्ये प्रारंभ झाला असून 2026 मध्ये बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मंदिर परिसर भक्तांसाठी खुला करण्यात आला असून दररोज देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. धार्मिक मान्यतेनुसार नर्मदा आणि तापी या दोन पवित्र नद्यांच्या मधील प्रदेशात भविष्यात भगवान कल्की अवतारांचे आगमन होईल अशी श्रद्धा अनेक भाविक व्यक्त करतात. या श्रद्धेमुळे शहदा येथील तीर्थ विशेष महत्त्व प्राप्त करत असून सनातन धर्माच्या आस्था आणि अध्यात्माचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. या तीर्थक्षेत्रात भक्तनिवास, भोजशाळा, गोशाळा आदी विविध सेवाभावी प्रकल्पही कार्यरत असून आस्था आणि सेवा यांचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळतो. श्री गुरुपौर्णिमेनिमित्त होणाऱ्या या महोत्सवात गुरुभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुकृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रतिनिधी निलेश मोरे, घाटकोपर, मुंबई.